नांदगाव तालुक्यातील अनेक महिन्यांपासून डॉक्टरवाडी शाळेवर एकच शिक्षक आहे। आपल्याकडे एक म्हण आहे, आओ जाओ घर तुम्हारा। या म्हणी प्रत्यय कधी शाळेच्या नावाखाली तर कधी वैयक्तिक कामासाठी हे शिक्षक बाहेर जातात। असा नांदगाव तालुक्यातील शिक्षकांचा सावळा गोंधळ नित्यनेमाने सुरू आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी शिक्षकांची हाणामारी करत पोलीस स्टेशन गाठले होते। तसेच एका शिक्षकाने खून देखील केला होता। या घटनेमुळे सध्या नाशिक कारागृहात सजा देखील कापत आहे। जर गुरुजन वर्गच असा असेल तर काय भविष्य? शाळेतील विद्यार्थ्यांचे कसे संस्कार घडतील? विद्यार्थ्यांवर एकीकडे सरकार भरघोस योजना जिल्हा परिषद शाळेकरता राबवताना दिसते, मात्र शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आहे। शासन भरघोस पगार देते, ते पुरेसे नाही का? नांदगाव तालुक्यात जमीन खरेदी विक्री व्यवसाय करण्यासाठी शाळा सोडून अनेक शिक्षक नांदगाव खरेदी विक्री तलाठी कार्यालयात तोल ठोकून बसतात। मात्र यांना नेमकी मेहरबानी कुणाची? शिक्षक अधिकारी प्रमोद चिंचोले यांच्याकडे तक्रार करून ही देखील दखल घेतली जात नाही, ही खेदाची बाब म्हणावी लागेल। तसेच केंद्र प्रमुख संजय पवार यांना माहिती देण्यात आली होती असे स्थानिक नागरिकांचे मत आहे। गेली 4 दिवस शिक्षक बेपत्ता होते। गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले करतात तरी काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोष मैन व तसेच प्रभारी गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांनी अधिक माहिती दिली। बघूयात सविस्तर। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बुधवार गुरुवार शुक्रवार 4 दिवस शिक्षक न आल्यामुळे आज कायमस्वरूपी शिक्षक देत असले तर शाळा उघडायची नाही तर उघडायची नाही। कधीपासून ही परिस्थिती झाली शाळेची? बुधवारपासून गावाने निर्णय घेतला आहे आणि जोपर्यंत इथं शिक्षक कायमस्वरूपी दिले जात नाही तोपर्यंत आम्ही शाळा चालू देणार नाही। तोपर्यंत हा आमचा निर्णय। आता आम्ही अधिकाऱ्याला पोच बी घेतली, अर्ज देऊन पाहिले, पण कुठलाच काही त्याचा उपयोग होत नाही। स्वरूपी पाहिजे इथं, कायमस्वरूपी शिक्षक पाहिजे बा, असं कायमस्वरूपी नाहीच इथं, जो आहे तो राहत नाही। आमची मुलगी ही एकटा 4थीत शिकत असते, बर, पण तिला जर काय वाचता येणार लिहिता येणार, शिक्षक जर कायमस्वरूपी दांडी मारित राहिल्यावर तर काय करते? विनायक साहेबराव पगार, जिल्हा परिषद डॉक्टरवाडी तालुका नांदगाव यांचं ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांना काल रोजी आपण कारणे दाखवून नोटीस बजावली। तथापि त्यावेळेस काल त्यांच्या पत्नी कार्यालयात येऊन त्यांनी त्यांचं मेडिकल रजेचा अर्ज सादर केलेले। यापूर्वी 1-2दा त्यांचा जेव्हा प्रकार घडला त्यावेळेस देखील आपण त्यांना कारणे दाखवून नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागवला आहे आणि आपण ज्यावेळेस निदर्शन असेल त्यावेळेस त्याला नोटीस बनवण्यात आलेली। अशा प्रकारची ज्या शिक्षकांची तक्रार असेल शाळा सोडून बाहेर गेल्याची, संबंधित मुख्याध्यापकांची अथवा ग्रामस्थांची, त्यांच्यावर रीतसर चौकशी करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल। जर तुम्हाला व्हिडिओ व्हायरल झाले, प्रत्यक्ष दिसलं तर ऑन दी स्पॉट काय कारवाई करणार? आम्ही त्याची चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करू। लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।